भाई साहब, लिफ्ट बंद असली ना की अशी हालत होते. तर आज तर आपली सुट्टी असल्यामुळे मी एकदम चिल मध्ये घरीच पडलेले होते आणि नेमकं आज मम्मीने इडली बनवायचं ठरवलं. मग काय बाई, घेतला चमचा आणि गार 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 नुसतं फिरवत बसली. म्हणलं बाई हो हळू करते मी पण काम. त्याच्यामुळे मम्मीने नंतर मला सुद्धा कामाला लावलं. मग काय आपण पण घेतले डायरेक्ट सगळे हत्यारं आणि लगेच डोसा, इडली, सांबार, चटणी चटणी, डोसा, इडली, सांबार, चटणी चटणी असं बोलत बोलत कामाला सुरुवात केली. पहिलाच घाणा टाकला आणि भेंडी सगळं सांडून दिलं. म्हणलं झालं, क्या इडलीवाली बनी गेली तू. बिकॉज माझं असं म्हणत चालू होतं की आपण पार्ट टाइम इडलीवाल्याचा बिझनेस चालू करूया. पण असं जर करत बसली तर झालं. म्हणलं हे सगळं झाल्यानंतर मी 2-4 वेळा ट्राय केलं, तेव्हा कुठे जाऊन ही चांगली झाली आणि मग मम्मीने लगेच ही इडली लावून दिली. मग काय भाई, 1 तासानंतर जेव्हा आम्ही खायला बसलो इडली, तेव्हा मला व्हिडिओ काढायचं ध्यानच नाही राहिलं. बिकॉज मी ह्या लोकांच्या व्हिडिओ बघण्यामध्ये मी एवढी रमली होती ना, बाई बाई बाई, त्याच्यामुळे मला लक्षातच नाही राहिलं. बट भाई इडली एकदम मस्त झाली होती. ती खाल्ल्यानंतर लगेच इव्हनिंगला आम्हाला बाहेर सुद्धा जायचं होतं. म्हटलं भाई मी अशी पारोशासारखी का दिसतीये यार, मी तर आंघोळ करून आलेली. म्हणलं मरू दे, आपल्याला तर स्कार्फ लावून जायचंय. त्याच्यामुळे पटकन बाहेर निघाली आणि तेवढ्यात मी नोटीस केलं की मम्मीचा आणि माझा ड्रेस सेम सेम होता. लव्वा, चला आता आपल्याला लेट होत आहे. त्याच्यामुळे लगेच लिफ्ट कडे गेलो. लिफ्टचं बटन दाबतच होती. म्हणलं भेंडी झालं, ये खटारा लिफ्ट फिर से बंद पड गई यार. मग काय गप्पपणे चालत चालत जिन्यानेच गेली आणि मग नंतर आपल्याला डॉगेश भाईचा बसण्याचा तरीका थोडा कॅज्युअल होता. बट ठीक आहे, जाऊ द्या. जे आपलं काम करायचं होतं ते सगळं मस्त पैकी झालं होतं. त्याच्यामुळे मग मी मम्मीला बोलली की चल आपण आता काहीतरी गोड खाऊया. मग काय डायरेक्ट गेलो आणि चॉकलेट बॉल्स घेतले आणि ते खात खात आम्ही डायरेक्ट पार्लरला आलो. बिकॉज मम्मीला आयब्रोज करायचे होते. आणि भाई खरं सांगते, इथे आल्यानंतर ना मला एवढं भीती वाटते ना, काय सांगू तुम्हाला. पण आता काय करणार, करावं लागतं बाबा आता. त्याच्यामुळे रडत रडत का होईना मी फायनली आयब्रोज केले आणि मग तिथून निघालो. आणि आमची लिफ्ट बंद असल्यामुळे आम्हाला 3 मजले चालत चालत वरती यावं लागलं आणि आमची अशी हालत झालेली. म्हणलं भाई आता काही करून जिम लावावं लागेल असं म्हणत घरी गेलो.